नीटमध्ये तुम्ही रँकिंगमध्ये आलात, की तुम्हाला मेडिसिनला ॲडमिशन मिळू शकते. म्हणजे त्या पिढीला आपल्याला दोष देता येणार नाही. तुम्ही जर बघाल तर 15व्या वर्षापासून सगळीजणं ही प्रवेश परीक्षेमध्ये बिझी असतात. आत्ताची पिढी ही तशी फिजिकली इनॅक्टिव्ह असते. सो जर तुम्हाला हाडं मजबूत करायची असतील, तर तुम्हाला 20 ते 30 मध्येच मेहनत करून आणि अन्नात कॅल्शियमचा सप्लाय ठेवून हाडं मजबूत करता येतात. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक केअरबद्दल अग्रगण्य आहे. डॉक्टर होण्यासाठी अभ्यासक्रम काय आहे व मास्टर्ससाठी विषय कसे निवडावे? पहिली गोष्ट तुम्हाला 10वी आणि 12वीत चांगले मार्क मिळावे लागतात. एकदा 12वीची आत्ता तर नीट आहे. जेव्हा आम्ही अपीअर झालो त्यावेळी फक्त 12वीचे मार्क पकडले जायचे. पण आता नीटसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. नीटमध्ये तुम्ही रँकिंगमध्ये आलात, की तुम्हाला मेडिसिनला ॲडमिशन मिळू शकते. सो त्यासाठी तुम्हाला मॅथेमॅटिक्स लागत नाही, पण बायोलॉजी लागतं आणि बाकीचे सायन्स सब्जेक्ट्स लागतात. त्या सब्जेक्ट्समध्ये तुम्ही जर चांगले मार्क मिळवले, तर तुम्ही एलिजिबल असता, की तुम्ही मेडिकल कॉलेजला जाऊ शकता. आता हे झालं मेडिकल ॲडमिशनबद्दल. पण जेव्हा तुम्ही मेडिकल ॲडमिशन घेता आणि जेव्हा तुम्ही MBBSला जाता, तेव्हा तिथे जवळ-जवळ एक 12 ते 13 इम्पोर्टंट टॉपिक्स, सब्जेक्ट्स तुम्हाला पुढच्या 5 वर्षात शिकवले जातात. यातला कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला गोडी वाटते किंवा कुठला सब्जेक्ट तुम्ही करताना तुम्हाला आनंद वाटतो. एखाद्या वॉर्डमध्ये गेल्यावर तुम्हाला बरं वाटतं. म्हणजे एखाद्या पेशंटला स्किनच्या वॉर्डमध्ये गेल्यावर शिसारी येत असेल, की नाही एवढे पेशंट बघितले, की मला मला नाही टच करायला आवडत नाही. तर त्या माणसाने स्किन घेऊ नये. मग एखाद्याला शस्त्रक्रिया आवडते. मग त्याने शस्त्रक्रिया हा सब्जेक्ट आपल्या फ्युचर एज्युकेशनसाठी घ्यावा. MBBS नंतर तुम्हाला पुन्हा एक त्याची PG नीट असते. ती एक्झाम दिली, त्याच्यामध्ये चांगलं रँकिंग आलं, की आपण तो सब्जेक्ट चूज करू शकतो, की तुम्हाला काय घ्यायचं आहे. ऑर्थोपेडिक घ्यायचं आहे, सर्जरी घ्यायचं आहे, मेडिसिन घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्पेशालिटीमध्ये पदार्पण करता. आता स्पेशालिटीमध्ये पण एकदा झालात, की MS तुम्ही झालात, की MS झाला, की तुम्ही ऑर्थोपेडिक MS असता. म्हणजे काय? तर तुम्ही शस्त्रक्रिया ह्या अस्थिव्यंग शास्त्राच्या करता. पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ब्रांचेस आहेत. म्हणजे एखादं हँड स्पेशालिटी आहे, काहींची फूट स्पेशालिटी आहे. काही लोकं नी रिप्लेसमेंट करतात, हिप रिप्लेसमेंट करतात. काही लोकं नुसतं ट्रॉमा करतात. काही लोकं दुर्बिणीने सर्जरी करतात. हल्लीच्या पिढीमध्ये कमी वयात हाडांचे आजार दिसून येतात. त्याची काय कारणे आहेत? आताची पिढी ही तशी फिजिकली इनॅक्टिव्ह असते. म्हणजे त्या पिढीला आपल्याला दोष देता येणार नाही. तुम्ही जर बघाल तर 15व्या वर्षापासून सगळीजणं ही प्रवेश परीक्षेमध्ये बिझी असतात. जवळ-जवळ 75% मुलं त्याच्यात बिझी असतात. 15व्या वर्षी असते, 17व्या वर्षी, 19व्या वर्षी सतत प्रवेश परीक्षा अनेक प्रकारच्या असतात आणि त्या परीक्षांसाठी त्या मुलांना पण वाटत असतं, की आपल्याला मार्क चांगले मिळेल आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या पालकांचं दडपण पण खूप असतं. त्यामुळे खेळणं हा प्रकार दूर राहिला. खेळणं सोडा चालणं पण नाही. म्हणजे मुलाला अभ्यासाला जास्त वेळ मिळावा म्हणून पालक अगदी त्याला स्कूटरवर किंवा गाडीने बसून दारात सोडतात. म्हणजे गल्लीच्या कोपऱ्यात पण क्लासच्या उभं सोडत नाहीत. का तर त्याला एवढं चालायला लागेल त्याचा वेळ फुकट जातो. सो त्याच्यामुळे नुकसान काय होतं, की त्यांना चालायची सवय नसते. खेळणं दूर, ॲक्टिव्हिटी नसते. ॲक्टिव्हिटी नसली तर तुम्ही किती प्रमाणात तुम्ही कॅल्शियम द्या, तरी ते हाडात डिपॉझिट होत नाही. सो तिथून सुरुवात होते, की त्या वयात ज्या वयात कॅल्शियम बिल्ड झालं पाहिजे ते बिल्डअप होतं. उतार वयात हाडे निरोगी राहण्यासाठी कशी काळजी घ्यावी? जर तुम्हाला वाटलं, की उतार वयात तुम्ही ॲक्टिव्ह आणि निरोगी असावं, तर त्याची तयारी तुम्ही विशीत करावी लागते. म्हणजे तुम्ही 30ची पण वाट बघू नका. जेव्हा तुम्ही 19-20 वर्षाचे असता, तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम सुरू करा. व्यायामशाळा जॉइन करा. जर ते नसेल, तर कुठलीतरी मैदानी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुरू करा. तेही शक्य नसेल, तर किमान धावणं, सायकलिंग किंवा काही नाही तर किमान चालणं. ह्या बेसिक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कराव्याच लागतात. योगासनाचे क्लासेस करू शकता. कारण ते केलं, तर तुमचे जे सांधे आहेत ते लवचिक राहतात, स्नायू बळकट राहतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हाडं मजबूत होतात. कारण त्या वयात 20 ते 30 पर्यंत आम्ही आमच्या शास्त्राप्रमाणे म्हणतो, की हाडामध्ये कॅल्शियम डिपॉझिशन हे मॅक्सिमम होत राहतं. सो जर तुम्हाला हाडं मजबूत करायची असतील, तर तुम्हाला 20 ते 30 मध्येच मेहनत करून आणि अन्नात कॅल्शियमचा सप्लाय ठेवून हाडं मजबूत करता येतात. ऑर्थोपेडिक उपचारांच्या दृष्टीने महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्र ऑर्थोपेडिक केअरबद्दल अग्रगण्य आहे. म्हणजे जगात वन ऑफ द बेस्ट ऑर्थोपेडिक केअर आपल्या महाराष्ट्रात मिळते. कारण इथे चांगल्या प्रतीची
ऑपरेशन्स अगदी वाजवी दरात आपण करू शकतो. म्हणजे हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट जे दुबईमध्ये होतं, जे सिडनीमध्ये होईल, जे अमेरिकेमध्ये होईल, तिथे जर तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल, तर तो मुंबईत होऊन किंवा महाराष्ट्रात येऊन करणं हे स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचं होतं.